लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला मानणारा आमचा पाथर्डी तालुका आहे. लहान लहान पोराला जरी तुम्ही विचारलं तरी सुद्धा इथं कमळच कळतं. तुम्ही इथं दगड जरी उभा केला तरी बी कमळच कळतं. आणि त्यातल्या त्यात आता उमेदवार तर आपला एवढा योग्य आणि सुशिक्षित आपल्याला सुजय विखे आला म्हणजे मोदी आला म्हणायचं. कोणते काम त्यांनीच केलेले आहे, मागच्यानी काहीच केलेलं नाही. महागाईचा विषय नाही. आता ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस पेट्रोल 10 ते 15 रुपये लिटर होतं. आमचे आई वडील 15 ते 20 किलोमीटर पायी येत होते बाजारासाठी. का नव्हते ते 10 रुपयाचं पेट्रोल टाकत. आज 100 रुपये लिटर पेट्रोल झालंय. आम्ही आता संडासला जायचं म्हणलं तरी गाडी घेऊन जातो. 3-3.5 लाखांनी येते सुजय लंके. आज आलं आम्हाला माहित झालं, 1 महिन्यापूर्वी नाव माहित झालंय आम्हाला. भविष्यात आमच्या लेकरांचं शिक्षण झालं पाहिजे का आम्ही वाळूच्या गाड्या घेऊन चालायच्या का चालू. आम्ही कमळ सोडितच नव्हतो, अजूनही सोडणार नाही. गिरीश लंकेचं पाहिलं तर त्यांचे कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही, काय नाही नीट. आपली इथं तर काही कामच नाही त्यांची. बांदरमध्येच काही काम नाही. आपले तर काय करणार ते. विखे पाटला माग पातळीले सर्व सुशिक्षित माणसं आहेत आणि लंके साहेब माग सारे 2 नंबर ओलेचे. त्यामुळे पातळीच्या जनतेने ठरवलं पाहिजे निवडून कोणाला दिलं पाहिजे. आमचा चिंचपूर इथे गावात आम्हाला 350 घरकुल भेटले तर मोदी साहेब कोण ज्याची चलती त्याची भलती. 10,000 रुपये हप्ता मला वन टाइम आलाय. माझ्या मुलाला बायकोला नाही. शेतकरी हप्ता मत मोदीलाच देणार. मुळाची कामाची लढाई आणि ते काम सुजय दादांनी करून दाखवलंय. मी साध्या कुटुंबातला आहे, मग मी उभं राहिलो, मग मी निवडूनच आलो पाहिजे असं काही नसतं ना. जो काम करील तो निवडून येईल. सुजय दादांनी काम केलंय तर आम्ही बांधिले. सुजय दादा काम करणारा माणूस हा तुम्ही निवडून द्या आणि त्यालाच पुढे पाठवा. कारण केंद्रात कोणाची सत्ता असेल याला खूप महत्व आहे. मोदी साहेबांचे केंद्रातले कामं चांगले. आज माझ्यासारखा एक वर्कशॉप चालवणारा माणूस मुद्रा लोन सारखे योजना येतात त्याचा मी लाभ घेतो. त्यामुळे मी मोदी साहेबांना बघून मतदान करणार. त्यांना कमीत कमी सुजय विखे यांचे गेले 5 वर्षात कामं झालेले आहेत. प्रत्येक गावात निधी गेलेला आहे, कमिशन विरहित निधी गेलेला आहे. भयमुक्त शहर आहे, व्यापारी लोकांना त्रास नाही. श्रीखंड नगर दक्षिण मध्ये सुजय विखे पाटलांचं पारडं जड आहे. आमच्या बांधाला असे लाकडं पडले सरपणाची, कोणी घेऊन जाय नाही. पूर्वी आम्ही पुरवठ्याच्या काड्या गोळा करून आणायचो सरपणासाठी. मग मागे तर मग गॅस का वापरतो आम्ही. सर्वसामान्य माणसाचं काम शक्यतो खासदारकडे काही पडत नाही. खासदार हा कशासाठी, देशासाठी. तुमच्या दावे मौतीला जाण्यासाठी खासदार नसतो. विकासाचा मार्ग बघायचा असेल तर तुतारीच हवाय. कारण की शेतकऱ्याला फार सतावलं ना, त्याच्यामुळं कांदा काढायला आला, निर्यात बंद केली. आता कांदा संपला, निर्यात चालू केली. विखे पाटील आतापर्यंत जेवढे खासदार झाले तेवढ्या खासदारांपैकी सगळ्यात जास्त निधी आणि सगळ्यात जास्त जर येऊन गेले असतील आमच्या तालुक्याला तर विखे पाटील आले. हा आमचा 222 जो रोड आहे हा जवळजवळ बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित होता. विखे पाटलांनी तो रोड केला. फक्त कोरोना पुरतच नाही, विखे घराण्याचं काम आहे आरोग्य सेवेचं. ते आतापर्यंत ते चालूच आहे त्यांचं. रोज तिथे हजारो रुग्ण उपचार घेतात त्यांच्या दवाखान्यात. विखे पाटील लंके अशी फाईट आहे. कोण उजवा उमेदवार वाटतंय? मला विखे वाटतो त्यांना सन्मान योजना दिली, गॅस दिलाय, अन्नधान्य दिलंय वर्षभर आणि त्या मानाने ते चांगलं आहे असं वाटतंय सर्वसामान्य माणसाला. त्यामुळं भाजपकडे लोकांचं केलं असं मला वाटतं. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण सध्या नगर जिल्ह्यामध्ये आहोत आणि नगर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथली स्थानिक जनता नेमकं यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय म्हणते हे आपण जाणून घेतोय. खरं तर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशा पद्धतीचा हा सामना आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे चर्चेले जात आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या खरं तर चर्चा संपूर्ण सोशल मीडियातून या निवडणुका संदर्भाने केल्या जात आहेत आणि मग प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन इथल्या निवडणुकांच्या निमित्तानं ही लोक काय म्हणतायत, कुठल्या मुद्द्यांवर मतदान होणार आहे, कुठल्या गोष्टींची चर्चा केली जाते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्याचं मताचं बटन दाबत असताना ही लोक काय पद्धतीचा विचार करून मतांचं बटन दाबणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश लंकेंचं पारडं जड आहे का मग सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडून येतील हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज आलोय या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या पाथर्डीमध्ये. तुम्ही बघू शकता पाथर्डीच्या या रस्त्यावरून मी या ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करतोय. जवळपास दुपारचे 1:30 वाजले. ऊन आहे पण या उन्हाच्या रखरखीत देखील अतिशय गजबजलेला अशा पद्धतीचा हा परिसर आहे आणि मग ह्या संपूर्ण गजबजलेल्या परिसरामध्ये ही इथली जनता, इथली लोक नेमकं काय म्हणतात, काय पद्धतीचा संवाद साधतात हे पाहणं त्या ठिकाणी औत्सुक्याचे ठरणार आहे. बघू, इकडं दोस्ती पान शॉप आहे, अगदी काही तरुण पोर आहे तिथं, त्यांच्यापासून सुरुवात करूया आणि मग बोलत त्या ठिकाणी संपूर्ण लोकसभेच्या निमित्तानं पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नितीन सानप. सानप साहेब, काय म्हणते लोकसभे निवडणूक चौकात दुकान आहे, पानाचं दुकान आहे, आवर्जून लोकांचं येणं जाणं असताना काय म्हणते सुजय विखे पाटील म्हणते? हो, काय म्हणते? हिंदू धर्म. हिंदू? बर. काम पण केलेत बरेच. हा, बाकी सगळं बर. आता खरं तर निवडणूक इथली धर्मापुरती मर्यादित राहिली का अजून काय वेगळे मुद्दे इथं आहेत निवडणुकीमध्ये? आहेत ना. हा, वरनं पाण्याचा प्रश्न ते. हा,
वरनं गुंडागिरी पण झाली बरीच. येणारे गिराईक काय म्हणते जास्तीत जास्त? भाजपची हवा चालू आहे सध्या, बरं. कारण सगळ्यात मेन हिंदू धर्म आहे हा त्याच्यामुळंच. हा हिंदू धर्म म्हणून. हो ठीक आहे. हिंदू धर्म. इकडे माझा दादा उभा आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव? नवनाथ डाकणे. नवनाथ भाऊ काय म्हणते? हिंदू धर्मासाठी भाजपला निवडून द्या म्हणते. मग आता हिंदू धर्मासाठी आपल्याला निवडून देणं भागच आहे. हा इकडं अजून वातावरण आहे का हिंदू धर्म वगैरे असं? तो आम्ही स्वतः हिंदू आहे. लोकांमध्ये हे वातावरण आहे का? मग आहे ना 100%. बर काय वाटतं हिंदूसाठी मोदींनी निवडून आलं पाहिजे? का वाटतं म्हणजे जर मोदी नसतील तर काय खरं नाही आपलं या जगात. त्यासाठी मोदी पाहिजेत ना आपल्याला. इथं काय विकास झाला का विखे पाटील आल्यापासून तेवढं? विकास रस्ते प्रत्येक गोष्टी सगळ्या विखे पाटलांनीच केल्यात नाही. लंके आज आलं आम्हाला माहित झालं. एक महिन्यापूर्वी नाव माहित झालंय आम्हाला लंकेंचं. त्यांचं काय आहे इकडं पातळीमध्ये? लय साधा गरीब माणूस आहे म्हणते. काय करायचं? मग गरीब आहे तर मग निवडणूक लढायचीच नाही ना. गरीब आम्ही पण गरीब आहे. आम्हाला काय वाटतं एखादा चांगला खासदार पाहिजे, त्यांनी आमचे जरा विकास कामं केले पाहिजे गावातले इकडे तिकडचे नाही का. त्यासाठी आम्हाला चांगला माणूसच लागेल ना. भविष्यात आमच्या लेकरांचं शिक्षण झालं पाहिजे का. आम्ही वाळूच्या गाड्या घेऊन चालायच्या का चालू? लय त्यांच्या वाळूची MIDC लय चर्चा आहे. काय म्हणाल? मग आहेच ना. आपल्याला खासदार आपले मुलं चांगले डॉक्टर बिक्टर असे झाले पाहिजे. कोणत्या वडिलाला वाटत नाही का? वाटतोच ना. का या वडिलाला वाटतं वाळू घ्यायची, भरायची, खाली करायची, गाडी धरली तहसीलनी चालली पोलीस स्टेशनला. कोणत्या वडिलाला वाटतं? नाही वाटत ना. शिक्षणच झालं पाहिजे ना. नोकरी पाहिजे मुलाला मुलीला. त्यासाठी एक चांगला खासदार पाहिजे ना. हे विषय त्यामुळे वाटतंय असं वाटतं. किती मताचा फरक पडेल वाटतंय? काय टक्केवारी होईल इथं पाथर्डीकडून? 3-3.5 लाखांनी येते सुजयदादा. एवढ्या मतांनी? मग कसं काय एवढ्या मतांनी? कसं काय म्हणजे प्रत्येक काम आहेत ना त्यांची. प्रत्येक तालुक्यात काम आहे, प्रत्येक गावागावात काम गेलंय. बर त्याच्यासाठी येणारच ना. ठीक आहे. हिंदू धर्मासाठी आणि कामामध्ये इकडे दादा पुन्हा आज येऊन थांबले. नमस्ते. नमस्ते. काय नाव? माझं सोनू जोजारे. सोनू भाऊ काय करता? मी बिझनेस करतो. काय म्हणते व्यावसायिक? व्यावसायिकचं तर काहीच नाही. मोदीच. दुसरं काय? सुजय विखे. काय ती GST हैराण झाला चालेल? हैराण झालं पण देशाला मोदी सारख्या माणसाची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला सुजय दादाला निवडून द्यावं लागेल. त्यांच्या मार्फत मग आपले सगळे काम होणार. आता काय झाली? 5 वर्ष खासदार होते सुजय दादा. इकडे रोड झाले, डेव्हलपमेंट झाली, रस्ते झाले, सगळं व्यवस्थित चाललंय काम. विखे साहेबांचं काय वातावरण इथं? विखे साहेबांचं सगळं हे आमचा तालुका भाजपचाच आहे. त्याच्यासाठी काय अडचण नाही. अशी आमदार कोण आहेत? मोनिकाताई राजे. त्यांचं काय आहे का इकडे वातावरण? मग त्या पण बीजेपीच्याच आहेत ना, त्यांचं पण काम आहे ना. किती फायदा होईल त्यांचा? त्यांचा फायदा 100% होणार साहेबांना. होईल 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 नक्की होईल. शिकाव पण अजून बरंच गाळ दुकान आहेत, लोक आहेत ती, त्या लोकांकडे जाऊया, बोलूया, जाणून घेऊया की नेमकं काय वाटतंय. नमस्ते. काय नाव? अनिल बुरुडे. अनिल भाऊ काय करता? माझं मेडिकल व्यवसाय. मेडिकल व्यवसाय. काय म्हणते लोकसभा? लोकसभा काय विखे पाटलाच विखे पाटलाच आहे. हो. का बरं? का बरं म्हणजे ते चांगलं काम आहे ना त्यांचं. आमच्या तालुक्याला निधी भरपूर दिला त्यांनी. नंतर मोदी साहेबांचं काम चांगलं आहे, त्यांचं परराष्ट्रीय धोरण म्हणा, विविध जे केंद्राची योजना आल्या आणि त्या योजनेच्या मार्फत त्यांनी जे डायरेक्ट खात्यावर पैसे दिले, त्यामुळं सर्वसामान्य ज्यांच्या खात्यावर पैसे येते ते बी खुश आहेत ना. नवीनच बदल आहे ना, त्यामुळे मोदी साहेबांकडे पाहून, विखे पाटलाकडे पाहून मतदान हे कमळाला होणारच आहे जास्त प्रमाणात. मागच्या वेळेस आमच्या पाथर्डी शहरातून भरपूर लीड होता, 4000च्या पुढं. यावेळेस लीड वाढवून देतो शहरातून, तालुक्यातून लीड होता भरपूर. बर ठीक आहे ठीक आहे. इकडे आजोबा पेपर वाचत बसले. हो काय म्हणतात बघा. नमस्कार. काय नाव? माझं प्रभाकर देवडे. प्रभाकर देवडे. देवडे. कुठलं गाव? मोज देवडे. मोज देवडे. हा काय म्हणते मोज देवडे निवडणुकीला? मोज देवडे आता काय लोक थोडसे पाण्यावरतून अडचण असल्यामुळे लोकांचं लक्ष नाही आणि मतदान कमी होईल. कमी होईल. बर. दुसरी गोष्ट भाजपच्या बाजून लोक मतदान करतात असं बोलतात,
त्यांना सन्मान योजना दिली, गॅस दिला, अन्नधान्य दिलंय वर्षभर, आणि त्या मानाने ते चांगलं आहे असं वाटतंय सर्वसामान्य माणसाला. त्यामुळं भाजपकडे लोकांचं केलं असं मला वाटतं. तुम्हाला वाटतंय? बर. काय आता शेतकरी काय म्हणतो? शेतकरी थोडा आरडतो की कांद्याला भाव नाही, अमुक नाही तमुक नाही, निर्यात बंद केली पाहिजे, पण ते चुकीचे निर्णय आहे. खरी परिस्थिती वेगळी, प्रचार वेगळा करतात ना लोक. आपण कांदा निर्यातीला परवानगी दिली आता, मुळेच कांदा कमी आहे ना, पावसामुळे पाऊस कमी आहे ना आपल्या महाराष्ट्रातली, आणि त्याच्यामुळे लोक थोडेसे बोलतात. पण विरोधकाकडे काय आहे सांगा तुम्ही? बोलायपुरतं मतदानापुरतं बोलतात ते फक्त, बाकी काय नाही. नाहीतर भाजपचं सीट चाललं पाहिजे. आता इथं विखे पाटील लंके अशी फाईट आहे. कोण उजवा उमेदवार वाटतंय? मला विखे वाटतं उजवा उमेदवार. विखे उजवा वाटतंय? का बरं? कारण काम आहे ना, नवीन आहे ना, आणि याचं पूर्वी काम केलेलं आहे 5 वर्ष निधीमधून, त्याच्यामुळे कामामुळे फरक होतच ना. आणि निधी चांगला आहे, तो पोर एक तरुण आहे आणि कामाचा आहे, असं म्हणजे वाटतंय आम्हाला. तुमच्यासारखी वयस्कर माणसं काय म्हणते ती, काय करावं म्हणते? त्यांना मोदीचं बरं वाटतंय का बसवूया खाली मोदीला? मोदीच बाबतीत सन्मान योजना दिली आम्हाला, आणि दुसरी गोष्ट शेतीचे बरेच फायदे मिळतात आम्हाला, खात्यामध्ये अनुदान मिळत आहे, आणि दुसरी गोष्ट बँकेचे व्यवहारही सुरळीत होतात, शेतीवर कर्ज देतात भरपूर शासन, नाही का? भरपूर कर्ज देऊन राहिल्यामुळे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झाल्यामुळे थोडेफार लोक विरोध करतात, पण ते नगण्य आहे तुम्हाला सांगतो. आता मग आम्हाला इतक्या वेळानंतर आम्ही प्रचार भाजपचाच करणार ना. इथे खाली आजोबा बसले तर निवांत मांडे घालून. बसा बसा. शेतकरी कसा बसतोय बघा. कुठे चालला? इथं चालू पाथडीला. कशाला आलता? हे मोटर घ्यायला बोर घेतला. मोटर घ्यायला आलता होय? कुठलं गाव आहे? चिंचपुरी. बर. किती शेती? शेती काय 2-2.5 एकर आहे, 3-3.5 एकर आहे. ती काय शेतात आता काय नाही, आता पाणीच नाही ना, पाऊस नव्हता यंदा, काय पाऊस नव्हता. बर. कुणाला मत टाकायचं म्हणते लोक म्हणाला काही का म्हणत, आपण आपलं काय आहे ते आपल्याला कळत ना. बर. तुम्ही कोणाला टाकायचं? आता मोठ्या साहेबामुळे आम्हाला मोठ्या साहेबांच हे करावं लागेल. कमळाला द्यावं लागेल मोठे साहेबामुळं. मग आता आपलेच आहेत ना ते होते ना, त्यांना कसं वाटता येईल. आम्ही कमळ सोडितच नव्हतो, अजूनही सोडणार नाही. ठीक आहे. तुमचं नाव काय? संभाजी खडकर. आता आपण उठू, आपण तरणे. बाबा वयस्कर तुम्ही बसतोय. काय नाव? संभाजी कुंडली खडकर. गाव? चिंचपुरीच दे. काय करता तुम्ही? शेती. बर. तुमच्यात काय वातावरण लोकसभेत? आमच्यात बरं आहे, व्यवस्थित. कोणाला आहे? आता सगळेच दोन्ही पण सारखेच होणार. कमळ पण तुतारी पण. तुतारी बी दोन्ही पण सारखेच होणार. बर. तरी बी बारीक कुणाची हवा आहे? शक्यतो जास्त तुतारीच हवा आहे, कारण की शेतकऱ्याला फार सतावलं ना, त्याच्यामुळं कांदा काढायला आला, निर्यात बंद केली, आता कांदा संपला, निर्यात चालू केली, असं कमळाचं काम आहे. त्याच्यामुळे आता नवीन पिढी दरवर्षी कंटाळली शेतकऱ्या कमळाला इकडं. बर. नमस्ते. तुमचं नाव काय? आकाश वारे. आकाश वारे. गाव? माळेबाबू. माळेबाबू. काय म्हणते इकडे लोकसभा? काय चाललंय सध्याला, आता राजकारण चाललंय. 13 तारखेच्या नंतर 4 तारखेला कळण सगळ्यालाच, ज्याचं काम आहे ते निवडून येते. जे ऐन वेळेस या पक्षातून त्या पक्षात जाते, जनता त्याला उत्तर काय द्यायचं ते देईन. कोण कोणासोबत किती इमानदारीने राहतंय, कोण गद्दारी करतय, हे जनता जनतेच्या लक्षात आहे ना. काय इकडं कुणाचं पारड झाड आहे? विखे पाटील म्हणते ती का लंके म्हणते? आरोग्य दूत डॉक्टर सुजाता विखे पाटील. आरोग्य दूत? हो. बर. शेतकरी म्हणत होते की काय लय हाल केले शेतकऱ्याला. आता शेतकऱ्याला मोदी सरकारची त्याला प्रत्येक 1 तारखेला मोदी साहेबांचा पगार, मोदी साहेबांचा पगार. मोदी साहेबांनी अजून काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी बी मोदी सरकारचं काम चांगलं आहे, डॉक्टर सुजाता विखे पाटील यांचं पण काम चांगलं आहे. इथं काय पण आता लोकसभेला लंके साहेब म्हणते साधारण गरीब गोरगरीबाचं पोरं काय म्हणते, कसं गोरगरीब तुम्ही असं म्हणू कसं शकता? जो व्यक्ती 50 लाखाच्या गाडीच्या 10 गाड्यांचे त्यांच्या तापे असते, 2 लाखाच्या गाड्या ते घालते, वरून ते हे पण सांगते का बाबा मी 2011ला सदस्य झालो, 13ला उपसभापती झालो, 17ला जिल्हा परिषद सदस्य, 19ला आमदार, 24ला डायरेक्ट खासदारानं. त्यांनी फक्त आता एकच स्टेटमेंट ठेवलंय, 2029ला डायरेक्ट पंतप्रधान म्हणायचं एवढंच बाकी राहिलंय त्यांचं. आणि ते कोणत्या अँगल मध्ये तुम्ही सर्वसामान्य गरीब म्हणता? तेच म्हणते बाबा काय गरीब आहे म्हणतात काय. असं काहीच नाही, ज्यांचं काम आहे ते निवडून येतील.
जे इकडं तिकडं पळापळी करत तिथं इकडची तिकडं कावानी मराठी उड्या आणते ज्यांना त्याला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देईन. बर काम झाली का या मोदी सरकारच्या काळात काय शेतकऱ्यांच्या जागेवरती गावागावात जाऊन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शिबिराच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे, माहिती घेतलेली, कोणाला काय अडचणी आता. आणि केंद्र सरकारमध्ये दिल्लीला जाऊन जो व्यक्ती बोलू शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो, ज्या व्यक्तीला इंग्लिशच कळत नाही काही, तो तिथं केंद्रात जाऊन काही बोलू शकत नाही ना. त्याच्यामुळे एक सुशिक्षित चांगला आणि ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारची गुन्हेगाराला पाठीशी घालणारी अशी अदृश्य शक्ती नाही असा उमेदवार या ठिकाणी निवडून जायला पाहिजे आणि 100% निवडून जाणार. पलीकडे काय लय दंगा काय गुन्हेगारी गुन्हेगार आता आजूबाजूची बघा ना तुम्ही यंत्रणा. अहो त्यांच्या पारनेर तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवड होती, त्या ठिकाणी त्यांनी महिला सदस्य पळून नेल्या. ज्या महिला सदस्यांचे पती म्हणत होते का तुम्ही माझी बायको उतरा, तुमच्या गाडीत मला बसून द्यायची नाही, यांनी ते कोणत्या बळावरती त्यांच्या गाडीत बसून नेली? दहशत असल्याशिवाय नेली का? ते व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यात तुम्हाला किती गुन्हेगार दिसतील, काय दिसतंय. कोरोनात तुले काम केले म्हणजे त्यांनी कुणी आपल्या लंके साहेबांनी ते व्हिडिओ व्हायरल झाला कुठं आहे का? अहो ते काम त्यांनी केलं, दुसऱ्या देशातून त्यांना किती पैसे आले, त्यांना फंडिंग किती झालं, त्याचा रिटर्न काय दाखवलाय त्यांनी. तसं डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी जे केलं ते स्वतः केलं ना. आणि फक्त कोरोना पुरतच नाही, विखे घराण्याचं खासदार साहेबापासूनच जे काम आहे आरोग्य सेवेचं ते आतापर्यंत ते चालूच आहे त्यांचं. रोज तिथं हजारो रुग्ण उपचार घेतात त्यांच्या दवाखान्यात. कोरोना पुरतं बघायचं का कायमचं बघितलं पाहिजे. कोरोना पुरतं बघायचं तर तुम्हाला पैसे किती आले किती नाही आले, तुम्ही त्याचा किती हिशोब दिलाय, किती कुठं काय झालंय ते कळलंच ना. अहो एक दिवस शेडी लावून बघा, सगळं दूध का पाणी गव्हाणी होऊन जाईल. तरुणी पोरं काय म्हणते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. हो तसं बघायला गेलं तर आम्ही इथं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला मानणारा आमचा पाथर्डी तालुका आहे. लहान लहान पोराला जरी तुम्ही विचारलं तरी सुद्धा इथं कमळच कळतं. तुम्ही इथं दगड जरी उभा केला तरी बी कमळच कळतं. आणि त्यातल्या त्यात आता उमेदवार तर आपला एवढा योग्य आणि सुशिक्षित आहे, त्याच्यामुळे तिथं काही निवडणुकीचा विषयच नाही. कमीत कमी 2 लाख मतांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील गोपीनाथ मुंडे असतील किंवा आता त्यांच्या कन्या येतात तिथं पंकजराय मुंडे, आता त्यांचा प्रभाव आहे का ह्या भागावर? 100% प्रभाव आहे. हो तर मला बरेच दुकानात भगवान बाबांचे फोटो दिसायला 100% तुम्हाला दिसणारच. कारण हा तालुका पाथर्डी तालुका असेल, शाहूगाव तालुका असेल, आलोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानणारा मतदारसंघ आहे. त्यांना म्हणणार आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव? रमेश गोरे, माजी नगरसेवक पाथर्डी नगर परिषद. माजी नगरसेवक आहे? हो. दुकान तुमचं आहे? नाही मित्राच आहे. मित्राच आहे. कसं काय इकडे बसलंय? बसलो उन्हाचं बसलाय. काय म्हणते यंदा निवडणूक येते लोकसभेत? काय नाही, सुजयदादा विखे पाटील. कसं काय सुजयदादा? सुजयदादा एक सुशिक्षित उमेदवार आहे. 5 वर्ष त्यांनी काम केले. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना या मतदारसंघात आणल्या. अपंगासाठी, महिलांच्या बचत गटासाठी. राष्ट्रीय महामार्ग 222 सध्याचा नाव 61 हे 10 वर्ष काम रेंगाळलं होतं. त्यांनी ठेकेदार बदल कर प्रयत्न करून तो रस्ता पूर्ण केला. आतापर्यंत या रस्त्यावर 450 लोकांची बळी गेली. तो रस्ता पूर्ण केला. सगळ्यात मोठा आहे आमच्या परिसरात शेवगाव पाथर्डी या तालुक्यातला किंवा मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठा आशीर्वाद सुजयदादांना जर मिळाला असेल तर राष्ट्रीय महामार्ग 61 काम त्यांनी पूर्ण केलं. बर आता इथं काय म्हणते लोक लय महागाईचा फटका बसल, शेतकरी नाराज आहे म्हणते, कसं करायचं? हाय पण मोदी साहेबांचा करिश्मा आज बी आहेच ना. आणि सुजयदादांची प्रतिमा वेगळी आहे, त्यामुळे इथं काही तसा परिणाम होणार नाही. लंके साहेब विरुद्ध सुजयदादा जर अशी फाईट लावली तर सरस का दिसते तुम्हाला विखे पाटील? सुजयदादा एक सुशिक्षित उमेदवार आहे. विखे फाउंडेशनच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून फार गोरगरिबांची त्यांनी सेवा केली आणि कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही. त्यामुळे सुजयदादा सरस आहेत. सरस आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव? मेरड चंद्रकांत. मेरड साहेब काय म्हणते लोकसभा यंदा? तुतारी म्हणते. बर का बरं तुतारी म्हणते? विकासाचा मार्ग बघायचा असेल तर तुतारी. 5 वर्ष दिलं ना आम्ही सुजित विखेला. काय विकास केला? रस्ता झाला म्हणते ती. अहो रस्ता लंकेने केला. आता उपोषण केलं लंके साहेबांनी.
आणि यांचे मस्त आश्वासन आहे, पाणी आणू हे आणू ते आणू. त्यांनी काय आणलं आतापर्यंत. मग आता यांना देऊन बघू. लंके साहेब हो तुतारी तुतारीच वाटते. दिल्ली काय काय म्हणत होती बाबा आता लंके साहेब? चालू ज्याची मनस्थिती आहे. आम्ही सांगतो 2 लाखांनी तुतारी येईल. ती म्हणते 3 लाख ती येते 2 लाखांनी तुतारी येईल. कसं करायचं आता? ती 2 म्हणते ती, तुम्ही 3. आम्ही 2 सांगतो ना, कमी करतो आम्ही 1 लाख. नवीन उमेदवार आहे आमचा. तुम्ही करताय आणि तरुण आहे, गरीब आहे, सगळ्यांनी खाल्लं त्याला खाऊ द्या थोडस, काय फरक पडतो? खाल्लं पाहिजे. खाल्ल्याशिवाय विकास करणारच नाही ना. मग आता यांचे भरपूर झालेले, मग आता त्यांनी थोडंफार खाणारच विकासासाठी देऊ. बरोबर. तुतारीला लीड जाणार. हो. नमस्कार. 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 बसू का? हो बसा ना. काय नाव तुमचं? बाबासाहेब चौधर. बाबासाहेब चौधर. काय म्हणताय बाबासाहेब इकडे लोकसभा? लोकसभेचं काय चालू आहे वातावरण? कसलं? इलेक्शनचं चालू आहे ना. कोणाचं चालू आहे? विखे पाटील. का बरं लंकेची चालू आहे म्हणजे सगळी पोका बिकर फिरायला? लंकेची फक्त वरची हवा आहे, बेसमेंटला वोट नाहीये ना. बेसमेंट वोट विखे पाटलाच आहे. काय म्हणते लोक नेमकी कुठल्या गोष्टी चर्चा सुरू आहे किंवा कुठल्या मुद्द्यांवर मतदान होईल असं वाटतंय? मुद्दे भरपूर आहेत. विकासाचे मुद्दे आहेत, जातीपातीचे मुद्दे आहेत, असे मुद्दे आहेत. का विखे पाटलांच्या पाठीमागे लोक राहतील? हे पहा, आता विखे पाटील आतापर्यंत जेवढे खासदार झाले तेवढ्या खासदारांपैकी सगळ्यात जास्त निधी आणि सगळ्यात जास्त जर येऊन गेले असतील आमच्या तालुक्याला तर विखे पाटील आलेत. हा आमचा 222 जो रोड आहे हा जवळजवळ बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित होता. विखे पाटलांनी तो रोड केला. त्याच्यानंतर आमच्या गावाला जाणारा एक रस्ता आहे तो जवळ 10 कोटी रुपये देऊन त्यांनी जवळजवळ 14-15 किलोमीटरचा तो रस्ता करून दिला. असे प्रत्येक गावात त्यांनी काही ना काही कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आरोग्याच्या माध्यमातून भरपूर लोकांना दवाखान्याच्या सवलती मिळवून दिल्या, उपचार करून दिले. त्याच्यामुळे ते निवडून येतील. सर्वसामान्य माणसाचं काम शक्यतो खासदारकडे काही पडत नाही. खासदार हा कशासाठी आहे? देशासाठी. देशातले जे मोठमोठे विकास काम आहेत ते करण्यासाठी खासदार असतो. तुमच्या दावे मौतीला जाण्यासाठी खासदार नसतो. बरोबर. कसली महागाई हो? महागाईचा विषय नाही. आता ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस पेट्रोल 10 ते 15 रुपये लिटर होतं, परंतु आमचे आई वडील 15 ते 20 किलोमीटर पायी येत होते बाजारासाठी. का नव्हते ते 10 रुपयाच पेट्रोल टाकत? आज 100 रुपये लिटर पेट्रोल झालंय. बरोबर. तर आमचे म्हणजे आम्ही आता संडासला जायचं म्हणलं तरी गाडी घेऊन जातो 100 रुपयाच पेट्रोल टाकून. मग महागाई कसली आहे? बरोबर आहे. वरती लोक म्हणजे लय महाग. अहो तुम्ही सांगा, आता हा रस्ता आहे, हा रस्त्याला जर समजा 10 वर्षापूर्वी उभं राहिलं तर 15 मिनिटाला एक गाडी जात होती. आता तुम्ही 5 सेकंदाला एक गाडी जाते. का जाती? 15 मिनिटाला जायला पाहिजे ना गाडी. 5 सेकंदाला गाडी जाते. तुम्ही पहा, हा विकास नाही का? आता नगरमध्ये दसऱ्याच्या दिवशी किमान 1000 ते 1100 गाड्या 4 व्हीलर गेल्या. का गेल्या? 2 ते 3 हजार 2 व्हीलर गाड्या गेल्या. का गेल्या? विकासामुळे गेल्या. आमच्या गावामध्ये 15 वर्षापूर्वी साधे घरं होते पडके. आता तुम्ही जाऊन पहा, कमीत कमी 50 घरं स्लॅबचे झाले, बंगले झालेत मोठाले. हा विकास नाहीये. 50 गाड्या नवीन 4 व्हीलर आल्यात. हा विकास नाहीये. विकास म्हणजे काय? गॅस मागला म्हणते ती, खतं मागवली म्हणते ती. गॅस मागला. आता आमच्या तिथं सरपण एवढं आमच्या बांधाला असे लाकडं पडले सरपणाची, कोणी घेऊन जाय नाही. पूर्वी आम्ही पुरवठ्याच्या काड्या गोळा करून आणायचो सरपणासाठी. मग मागे तर मग गॅस का वापरतो आम्ही? गॅस का वापरतो? मग सरपणच वापरायला पाहिजे ना. तसंच बांधायला पडले, सोडून चाललंय सरपण, कोणी घ्याय ना त्या सरपणाला. नमस्ते. नमस्कार. काय नाव? किरण कुमार खेडकर. किरण कुमार खेडकर. गाव? खरवंडी. इकडे कसं काय? गाडी नीट करा. गाडी नीट करायला आलतो. बर. काय म्हणताय यंदा कुणाही गाडी नीट करायची लोकसभेला? लोकसभेला चोरस आहे इथं. सुजय विखे पाटील निवडून येईल असं वाटतंय. बर. का बरं सुजय दादा? काही सुसंस्कृत जातीपातीवर आहेत, सुशिक्षित नेतृत्व असावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. सुशिक्षित मतदार त्यामुळे सुजयदादांना कौल देईल असं वाटतंय. बर. काय आता इथं बरेच जण म्हणतात की बऱ्याच वर्षाची त्यांची सत्ता आहे, काय कामं झाली का त्यांच्या काळामध्ये? कामं झालीच की. कामं झालेली आहेत, कामं चालूच आहेत. आता काय काही लोक नाराज तर असतात सत्तेवर, त्यामुळे काही लोक असे काही लोक तसे. पण पूर्ण जर पाहिलं अखंड नगर दक्षिण मध्ये सुजय विखे पाटलांचं पारडं जड आहे. नगर दक्षिण मध्ये. लंकेंचं काय?
लंकेंचा आहे, पण लंके आजपर्यंत पारनेर पुरतेच होते मर्यादित. आता आहे तर इकडे पाथडी भागात त्यांना चांगल्यापैकी आहे, पण त्यांची कामं अजून इकडे नाही झालेली. कमीत कमी सुजय विखे यांचे गेले 5 वर्षात कामं झालेले आहेत. प्रत्येक गावात निधी गेलेला आहे, कमिशन विरहित निधी गेलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना ते परत त्यांना न्याय देतील असं वाटतंय. कमीत कमी सुजय विखे पाटलांविषयी 10 वर्ष त्यांच्या 3 पिढ्यापासून सर्वसामान्यांना माहिती आहे. आणि गेले 5 वर्ष 10 वर्षापासून ते इकडे काम करते. गेले 5 वर्ष खासदार आहेत. तर भयमुक्त शहर आहे, व्यापारी लोकांना त्रास नाही, हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या ऐकीव गोष्टी येतात याचा सुद्धा परिणाम होऊन परत त्यांच्याच बाजूला कौल जाईल असं वाटतं. ठीक आहे. मिस्त्री कानी बापकर, गाव माणिकदोंडी. माणिकदोंडी. बरं, काय म्हणतील इथं लई लोक दिवसभर येत असतील भरपूर. काय म्हणतील लोक? मोदी साहेबांचे केंद्रातले कामं चांगले आहेत. आज माझ्यासारखा एक वर्कशॉप चालवणारा माणूस मुद्रा लोन सारखी योजना येतात त्याचा मी लाभ घेतो. त्यामुळे माझा तर फायदाच आहे. त्यामुळे मी मोदी साहेबांना बघून मतदान करणार त्यांना. मुद्रा लोन गेले तुम्ही? हो. कशाला? त्या माझ्या व्यवसायावर. किती झालं? 3 लाख रुपये. 3 लाखाचं झालं. हो. काय बाकी काय कामं झाली का? पण ही मुद्रा लोन तुम्हाला वैयक्तिक झाली तर शहरात माझ्या शहरात विकास झाला. हा रस्ता होता नगर पातळी, तो विकास साहेबांनीच मार्गी लावला. 5-10 वर्षापासून त्याचं काम रखडलेलं होतं. विकास साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून ते रस्ता मार्गी लावलेला आहे. ठीक. नमस्ते. नमस्कार. काय नाव? आकाश ढाकणे. निवांत बसलाय? हा बसलो. चालू इलेक्शन. काय म्हणतंय इलेक्शन इकडे? बरं चाललंय, जोरात आहे. पुन्हा जोरात आहे. दोन्ही पार्ट्या जोरात आहेत तसं, पण त्याचं काम आहे तो नक्कीच निवडून येईल. आता कुणाचं काम आहे? लंके साहेबांचं का विखे साहेबांचं? काम तर विखे साहेबांचं चांगलं चालू आहे एकदम. दिसतंय सध्या आता हा रोड झाला, पाण्याचे प्रश्न सुटले. भगवानगडाला 35 गाव योजना जायकवाडी मार्फत पाण्याची आणली त्यांनी, पाईपलाईन वगैरे आणली. भरपूर कामं वगैरे व्यवस्थित चालू आहेत त्यांचे. येतील, निवडून येतील विखे साहेब 100%. केंद्रात लोक लई नाराज आहे मोदींवर, काय करायचं? नाही, मोदींवर नाराज आता बघा, ज्याची त्याची मानसिकता आहे. मोदींनी आम्हाला भरपूर म्हणजे पहिल्यापासून भरपूर, जेव्हापासून 2014 पासून आपण बघतो, 2014च्या मागची परिस्थिती जर पाहिली तर एकदम असं म्हणजे रस्ते नाही, विकास नाही, फक्त जातीच्या राजकारणावर राजकारण करणं, जातीभेद करणं, या बाकीच्या काही गोष्टी, सर्व काही गोष्टी नाही झालं. खेळाडूंना कधी प्रोत्साहन नव्हतं, कोणत्या काही गोष्टींना प्रोत्साहन. 2014 पासून बघता भारतात विविध प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आला. खेळाडू, खेलो इंडिया, हे म्हणा ते म्हणा, युवकांना रोजगार देण्यात आले. भरपूर अशा काही स्कीम आहेत, त्याच्या मार्फत आम्हाला सुद्धा स्वतःला भरपूर फायदा झालेला आहे. आज राशन आहे, आज असा एकही माणूस नाही त्याच्यामध्ये त्यांनी कधी भेदभाव केला नाही का हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, याला राशन देऊ नका किंवा याला काही देऊ नका. लोक म्हणतात तो ते जातीचं राजकारण करतात, पण हे साफ चुकीचं आहे. हे जर केलं असतं तर कधीच का मुस्लिमांना आणि हिंदूंना यांनी सारखं दिलं नसतं. सर्वांना सगळं सारखं भेटलेलं आहे आणि सर्वांना लोक म्हणतात 15 लाख 15 लाख 15 लाख. आता खरं जर विचार केला तर शेतकऱ्यांनी पण मनाला विचारायचं, 6,000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6,000 रुपये राज्य सरकारचे, असे 12,000 रुपये वर्षाला मिळतात त्यांना. आणि प्रत्येक शेतकरी हा 90% खुश दिसतोय आज आमच्या इकडचा तरी. हा ठीक आहे, पाण्याचा प्रश्न असेल, सुजय दादा या पंचवार्षिकला नक्कीच आमची अपेक्षा आहे का ती पूर्ण करते पाथडी तालुक्याची. तेवढा एक प्रश्न जर व्यवस्थित केला. महागाईचा मुद्दा कसा सोडवायचा? का महागाई नाही, काळ बदलही बदलते नाही सर. जर महागाई पाहिली आपण तर आपलं कायम बूम काय, पेट्रोल डिझेल हे ते. जर आपण रेपो दर पाहिला महागाईचा, जसं आपली महागाई जी आहे ही बॅरलवर ठरवलं जाते अमेरिकेच्या. अमेरिकन दर असतात डिझेल पेट्रोलचे, त्या बॅरलवर आपल्या इकडचे दर. त्याच्यामुळे महागाई दर आपला मला तरी वाटतंय हा फक्त 76% वाढलेला आहे 2014 ते 2022-23 मध्ये. तर त्याच्या आधी आपण जर बघितलं वाजपेयीच्या काळात तर तो कमी होता, आणि त्याच्या आधी जर बघितलं तुम्ही तर तो 127% होता. कोणी नेटवर तुम्ही 2 मिनिटं टाकलं तर तुम्ही बघू शकता. त्यामुळे महागाई वगैरे म्हणणं आता कसं आहे, आपल्या 1 रुपयाची स्थिती जी आहे त्याच्यावरून ठरवलं जातं सगळं काही. ही सध्या थोडी कमकुवत आहे, तरी पण मोदीजी करतायत ते प्रयत्न, खूप चालू आहे. आज विश्वगुरु म्हणून प्रसिद्ध आहेत, चालू आहे त्यांच्या त्या दृष्टीने. महागाई पण हळूहळू कमी होती चालली आहे आणि होणार पण. कसं आता इथं काय पाथर्डीमध्ये किती मतदार आहे अंदाजे, आणि कसं होईल पलीकडे? आता मागच्या वर्षी तर सुजय दादांना पाथडीमधून कमीत कमी 2 लाख मतांनी लीड होतं. म्हणजे 1 लाख मतांनी, 1 लाख म्हणजे टोटल 1 लाख मतांपेक्षा जास्त पुढे मतं होते. 50-60 हजार मतांनी आता मोनिकाताईंनी कालच बाईट दिली सभेमध्ये, आम्ही होतो सगळे का 50-60 हजार मतांनी लीड देऊ म्हणून. तर आमची असं आहे का अजून थोडं जास्त असेल बाबा. आता लोक कसं आहेत, लोक सांगणार नाहीत. आता चर्चा भरपूर आहेत. लोक म्हणतात निलेश लंके बारीक येईन, मोठा येईन, येईन ते म्हणतो मी निलेश लंकेल करतो, तू निलेश लंकेल करे. आता एका पोरगळ सोरगळ बारगळचे इलेक्शन नाहीये,
हे तुम्ही विचार करा, हे तुमचं फ्युचर हातात आहे सध्या. सगळ्या मतदारांना पण सांगणं आहे माझं, तुम्ही विचार करून मतदान करा. कारण काय आहे, ते पुढचे 5 वर्ष तुम्हाला खूप कठीण जातील. म्हणजे असं नाही म्हणत का लंके आल्यावर कठीण जातील, विखे आल्यावर सोपे जातील. काम करणाऱ्या माणसाला मत द्या, माझं हेच म्हणणं आहे. फक्त काम करणारा माणूस हा तुम्ही निवडून द्या आणि त्यालाच पुढे पाठवा. कारण केंद्रात कोणाची सत्ता असेल याला खूप महत्व आहे. तुम्ही हे सामान्य समजू नका. कारण केंद्रात ज्याची सत्ता असेल, जर आपल्याला उमेदवारी तर खाली तो नसेल, तर आपला अहमदनगर जिल्हा मित्रांनो नक्कीच 10 वर्ष जर मागे नाही गेला तर तुम्हीच म्हणजे कसं समजू शकता आता व्यवस्थित. चला, हा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? काय निवांत. काय नाव? ऋषिकेश आंधळे. बर, ही असलं पंचायत टाकते तिथे सगळी. उन्हाची तीव्रताच तेवढी. उन्हाळी तेवढी. बर, काय म्हणते ती लोकसभेला वातावरण? काय सुरू आहे सध्या आहे सुजय विखे पाटलांचे. का बरं विखे पाटलांचं? विखे पाटलांचं काम आहे पहिल्यापासून. घरने त्यांचे गोरगरिबांना दवाखाने वेळेत वाटत दवाखान्याचे त्यामुळे त्यांचं आहेत. आणि बरोबर प्रत्येक ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे त्यांनी. ओपन जिम असेल, रस्ते असतील, प्रत्येक ग्रामपंचायत निधी आहे त्यांचा. ठीक. नमस्ते हो. नमस्कार. काय नाव? प्रशांत शेळके. बर, काय करता शेळके साहेब? माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय. हॉटेल काय म्हणते? हॉटेलमध्ये आलेले लोक यंदा निवडणुकीबद्दल काय चर्चा चालू असतील लोकांची? कायच्या पॉझिटिव्ह चर्चा आहे. सुजय दादांविषयी चर्चा चालू आहे. लोक आता मध्यंतरी थोडं रोडचं झालं होता इश्यू, पण सुजय दादांनी आपलं राज्य सरकार बदलल्यानंतर पुन्हा तो मंजूर करून त्याला निधी त्या रस्त्याचं काम केलंय. त्याच्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकाला चांगला फरक पडलाय. आता वाहतूक वाढली आहे. मुळात ही धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढाईच नाहीये, मुळात ही कामाची लढाई आहे. आणि ते काम सुजय दादांनी करून दाखवलंय ना. आता मी साध्या कुटुंबातला आहे, मग मी उभं राहिलो, मग मी निवडूनच आलो पाहिजे असं काही नसतं ना. जो काम करील तो निवडून येईल. सुजय दादांनी काम केलंय तर आम्ही बांधिले. सुजय दादांना मतदान आम्हाला करायला लागेल. पाथर्डी बस स्थानक आहे. पाथर्डी बस स्थानकामध्ये ही बरीच मंडळी थांबले. काय म्हणला? जे गरीबाचं काम करीन त्यालाच मतदान करा. मतदान करा नाही ते तुम्हाला विचारते. तुम्ही कोणाला करायचं सांगा? जे गरीबाचं कल्याण करीन त्याच. आता कोण करील दोघांना? आता ते पाहायचं. आता तुम्ही कुस्ती लागलेली, एक जिंकतो एक हारतो. मोदी मोदी जी की, मोदी जी की, मोदी जी, मोदी जी. 65-70 वर्ष काँग्रेसी सगळ्याचे घर झाले. आमच्या चिंचपूर मी पट्ट्या ठाकूर सांगतो, आमचा चिंचपूर इथे गावात आम्हाला 350 घरकुल भेटले तर मोदी साहेब कोण. माझ्या घरात 18,000 रुपये हप्ता आला एकाच वेळेस मोदीचा. 3 माणसाला सांगतो मी, चिंचपूर इथे गावात 350 हे 10 वर्ष घर भेटले तर 3 माणसाला हप्ता आलाय मला 18,000 रुपये मागचा. हप्ता मला 1 टाइम आलाय. माझ्या मुलाला बायकोला नाहीला शेतकरी हप्ता. सावित्री 18 मत मोदीलाच देणार. थांबा थांबा थांबा. बोला. हे कसं आहे तो सांग का, हे ज्याची चलती त्याची भलती, ज्याची चलती त्याची भलती. ज्याच्याकडे 4 ट्रक आहेत त्याला सगळे, त्याला घरकुल आहे, त्याला एरिया आहे, त्याला कुपन चालू आहे, आता बांगला आहे त्याला. हा आहे. आम्ही जे माणसं गरीब आहेत ना हे दाबलेत लोकांनी. कुठे चालला? हे तर गावाकडे चाललो. बर, काय म्हणतील लोक निवडणुकीचं? लोक काही म्हणत, लोकांचं काय नाही, पण आपल्याला सुजय विखे आला म्हणजे मोदी आला म्हणायचं. हा, मोदी जाणायचं आपल्याला. का बरं सुजय विखे येणार? अहो त्यांनी काम केलेले आहेत. हा, कोणचे काम त्यांनीच केलेले आहेत, मागच्यानी काहीच केलेलं नाही. हा, आता लंके उभा आहे तिथं. आहेत ना ते बी, पण त्यांनी काही इकडे काही केलेलं नाही. हा, विखे मोदीचं सरकार कसं आहे? मोदी सरकारच 1 नंबर. हा, देशाकरता तर 1 नंबर. काय गरीबाला म्हाताऱ्या माणसाला पैसे, काय म्हणला? म्हाताऱ्या माणसाला त्यांनी पैसे पाठवून दिले, खात्यावर टाकलेले. मोदींनी दिले 12,000 आणि 14,000 रुपये दिले. त्याचे काही थोडं झालं काय? दिले. महागाई केली म्हणते की महागाई. महागाई केली. मग आता तू आपलं किती काय तिथे 5 पोते तिथे 50 पोते दिले, मोर घेणार तर पाहिजे ना. महागाई काय केली? सुद्धा काय भेटणार आहोत, काय फरक नाही, काय नाही, महागाई केली नाही. ठीक आहे. दुकानदार आहेत. नमस्ते हो. नमस्ते. काय नाव? दत्ता अकोलकर. दत्ता भाऊ, काय वातावरण इकडे लोकसभेत? काय नाही, इकडे वातावरण ओके एकदम. सुजय दादा फिक्स यंदा परत 100% लागते तिकडे. दादांचं काम अतिशय व्यवस्थित आहे.
इथं पुढारीपणा जे बोलतो आपण नाही का, गुंडगिरीची प्रवृत्ती नाही भाऊ, समजा कोणाला दमदाटी. सर्वात महत्वाचं दादाचं राहणीमान एकदम साधारण राहणीमान. दादांनी जिल्ह्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे. मोदी साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी भरपूर योजना लागू केलेल्या आहेत. मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सुजय दादांना 100% पाथडी जनता जरी 100% सुजय दादाच पाठीमागे येईल. यंग जनरेशन संपूर्ण पोरं 100% सुजय दादा सोबत येत. का पण सुजय विखे पाटलांसोबत का? लंके जरा सर्वसामान्य गरीबात बसणारा माणूस म्हणते. आपण लंके साहेबांची बोलण्याची जी भाषा, सुजय दादा समजा एवढं कॉलेजेस येत, खासदार पदावर राहिलेला माणूस आहे, 4 पिढ्याचं राजकारण आहे. त्या माणसाचं राहणीमान पहा तुम्ही, एकदम साधारण राहणीमान, सिंपल. गोरगरीबांपाशी कधी गेलं तरी बी डायरेक्ट आपण जे नाही बोलत का, हप्ता न घेता काम होणे भाऊ. समजा कोणत्या गरीबाला आजपर्यंत कधी अडचण नाही दिली त्यांनी. सर्वसामान्य जे खेडोपाडी गाव आहेत जिथं कधी 2 व्हीलर जात नव्हती, आज त्या गावात कॉन्क्रीटचे रोड झालेत. प्रत्येक गाववाडी वस्तीवर दिसते. तसं काहीच नाहीये. सुजय दादा 100% मागच्या वर्षीपेक्षाही 100% लीडने निवडून येतील इथं. नमस्ते. बोला. निवांत बसलाय? असंच बसलाय. काय म्हणते वातावरण यंदा? इथं फक्त विखे पाटीलच. का बरं विखे पाटील? कारण विखे पाटीलनी काम तसे केले तिथं. इथं गरीब गोर जनतेमध्ये ते पहिल्यापासून हिंडतात पहिले, आणि मागच्या 5 वर्षीला खासदार होते ते. त्यांचे हॉस्पिटल, शाळा, संस्था वगैरे काम ते एकदम भारी आहे. आणि सर्व आमच्या इकडे, माझ्या पर्सनल वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर, आमच्या गावातून सर्वसामान्य लोक हॉस्पिटलला गेले, स्कूलमध्ये ऍडमिशन कमी टक्केवारीत त्यांचे ऍडमिशन आणि खर्च त्यांना कमी लागतो खासदार साहेब असल्यामुळे. आणि दुसरीकडे समजा निलेश लंकेचं पाहिलं तर त्यांचे कॉलेज नाही, हॉस्पिटल नाही, काही नाही नीट. आपली इथं तर काही कामच नाही त्यांची. बांदरमध्येच काही काम नाही, आपले तर काय करणार ते तुम्ही सांगा. त्याच्यामुळं आमचं, माझं मत आहे फक्त विखे पाटीलच. लंके साहेब म्हणजे लय साधा माणूस, जमिनीवर बसणारा, गरीब. ते राजकारण जवळ आलं का ते सर्व नक्कीच असं आहे. आता गरीब जनतेवर बसणार आहे, कारण आता तो माणूस पाहिला तर फॉर्च्युनर मध्ये येतो, आणि ते थोडा सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्याकडे पैसा पाणी आहे. आपण विषय कसा आहे, आपल्या कामाचा कोणचा माणूस आहे हे पाहिलं पाहिजे ना आपण. आता सुजय दादा विखे पाहिले तर त्यांचं का पिढी ना पिढी चालू झालं राजकारण आहे, त्यांना अनुभव आहे काम करण्याचा. आणि कसं आहे, 2-5 रुपये जवळ असलेला माणूस आहे. यांचं काम करण्याची यांची पद्धत, पार्लर मध्ये ज्यांनी काम नाही केलं तर आपल्याकडे काय करू शकते ती. आणि यांची काम करण्याची पद्धत पातळीच्या जनतेला माहितीच नाही, असा विषय. आणि खरं सांगायचं धरलं तर विखे पाटला माग पातळीतले सर्व ज्येष्ठ नागरिक, एक सुशिक्षित माणसं आहेत. आणि लंके साहेबा माग सारे 2 नंबर वालेचे. त्यामुळं पातळीच्या जनतेने ठरवलं पाहिजे निवडून कोणाला दिलं पाहिजे. इथं युपी करायचंय का पातळीला चांगल्या ठिकाणी नेऊन सोडायचंय, हे पातळीच्या जनतेने युपी करायचं म्हणताय असं का? आता खरं तर तुम्ही पाहत असताना लंके साहेबांसोबत पातळीतले त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते असे सारे 2 नंबर धंदे करणार आहेत. त्यामुळं मग त्याच्यानंतर खंडणी ते आल्या खासदार पाटलाचं पाहिलं तर हॉस्पिटल, स्कूल हे 2 पैसा त्यांना भेटतो, पण त्यांना कुठून भेटणार? त्यांचं तसं काही नाही, कारखाने नाही, काही नाही. मग त्यामुळं ते तशी खंडणी वसूल करू शकतात पातळीतून. धडधडीत प्रतिक्रिया दिलेल्या जवळपास पातळीमधला वेगवेगळा भाग जाणीवपूर्वक खरं तर चौकातून सुरुवात करून काही गाळ्यांमध्ये, काही दुकानात, काही पलीकडं गॅरेजकडे आपण गेलो, बस स्टँडवर आपण लोकांशी बोललो, इथं आता दुसऱ्या चौकामध्ये दुकानामध्ये आलो, इथल्या लोकांशी बोलतोय. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया संपूर्ण त्या ठिकाणी पातळीकरांनी आपल्याला दिल्या. त्या काही जणांना वाटतं की मोदी सरकारचं काम नाही त्यामुळे निलेश लंके पाहिजेत, काही जणांना वाटतं की मोदी सरकारचं काम आहे, वर मोदी पाहिजेत आणि इथं सुजयदादा पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीचं मुद्दे या संपूर्ण पातळीच्या ह्याच्यातून येतात. प्रामुख्यानं बऱ्याच ग्राउंड रिपोर्टमध्ये साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सुसंस्कृतपणा म्हणलं की विखे, अशा पद्धतीचं एक वातावरण त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येते. बऱ्याच गावामध्ये लोक याच पद्धतीने बोलतात की आम्हाला नगरला एक सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित माणूस त्या ठिकाणी खासदार म्हणून पाहिजे. ती जनता इथं देखील हा भया शेवटच्या या स्टेटमेंटमध्ये त्यानं सांगितलं. खरं तर ही यंदाची निवडणूक दर वर्षीपेक्षा वेगळी निवडणूक असल्याचं सर्वांना जाणवत आहे. वेगवेगळ्या पद्धतीची मतं आहे, ती आरोप मोठ्या प्रमाणात आहेत. नरेंद्र मोदी सरकारचं 10 वर्षाचं काम आहे, 10 वर्षामधले काही लो फॉल्स देखील आहेत. निश्चितपणानं बरेच शेतकरी आपल्याला भेटले, त्यातले काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की
नाही सरकार कुठलं जरी आलं तरी महागाई कमी होणार नाही, सरकारी कुठलं जरी आलं तर कांद्याचा प्रश्न तसाच राहतो. आम्ही काँग्रेसच्या काळातही कांदा स्वस्तानं विकला होता, आताही तो तसाच विकावा लागतोय. दुधाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा ह्या सरकारनं पाठीमागे मध्ये 37-38 रुपयांचा दर दिला होता, त्यामुळे हे सरकार बरं आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर लोक सांगतात. काही जणांचं म्हणणं नाही मोदी सरकार आल्यामुळे महागाई वाढली. बरेच जण म्हणतात की पूर्वी रोजगार कमी होता, आता रोजगार त्या ठिकाणी वाढलाय. पूर्वी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होत्या त्या आता बदलल्यात, रस्त्याची कामं झाली असं सांगतायत. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना जनता या निवडणुकांच्या निमित्तानं बोलायला शिकले, ही सगळ्यात प्रभावी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला जाणवतं की वेगवेगळ्या ग्राउंड रिपोर्टला आता लोक बोलणार नाहीत अशी परिस्थिती राहिली नाही. आता इथं विखे पाटलांचं एवढं प्रस्ताव आहे, पलीकडे निलेश लंके, ही दोन्ही माणसं त्यांच्या बाजूनी तगडी असताना देखील लोक बिनधास्तपणे आपापल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त करतात. याचा अर्थ लोक आता जास्त उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घ्यायला लागलेत, सज्ञान झालेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन निवडणुका समोरासमोर लढल्या जात असल्या तरी याच्या पोटामध्ये केंद्राची गणिते देखील आहेत. नरेंद्र मोदी विरुद्ध कोण अशा पद्धतीचा देखील सामना या संपूर्ण निवडणुकांमध्ये लक्षात येतोय. आणि मग मोदींच्या कामावर आम्ही खुश आहोत असं म्हणणारा देखील बराच वर्ग या निमित्तानं त्या ठिकाणी दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूला मोदींनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं असं म्हणणारा देखील वर्ग त्या ठिकाणी आहे. त्यामुळं अतिशय संमिश्र अशा पद्धतीची प्रतिक्रिया. खरं तर पाथर्डी शहरामध्ये आलो असलो तरी पाथर्डी शहरासोबतच ग्रामीण भागातल्या आजूबाजूच्या बऱ्याच गावातली मंडळी देखील आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे गाठ पडली. अगदी वयस्कर आजोबांपासून अशा पद्धतीच्या तरुण पोरांपर्यंत सगळ्या पद्धतीच्या गटानं आपापल्या प्रतिक्रिया त्या निमित्तानं व्यक्त केल्या आहेत. आणि या संपूर्ण प्रतिक्रियांचा परिणाम उद्या या इथल्या लोकसभेच्या निवडणूक त्या ठिकाणी लंके मारणार का विखे पाटील पुन्हा एकदा निवडून येणार यावरून त्या ठिकाणी ठरणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पाथर्डी.